नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणीचे या महिन्याचे पैसे कधी येणार अशी सगळ्यांना उत्सुकता आणि सगळे वाट बघत असताना एक महत्त्वाची माहिती सरकारने दिलेली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी काल मंत्रिमंडळातील बैठकीनंतर एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे। लाडक्या बहीण योजनेची जी सुरुवात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 1500 रुपयांनी झाली होती आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारात महायुतीने म्हणजेच अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक भाषणात 2100 रुपये मिळणार असं जाहीर केलं होतं। निवडणूक निकाल लागला आणि काही दिवसांपासून 2100ची प्रतीक्षा असलेल्या लाडक्या बहिणींना गेल्यावेळी डिसेंबरमध्ये फक्त 1500 रुपये मिळाले। त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न असताना जानेवारीच्या या हप्त्याचे पैसे कधी येणार असा लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत। त्यामध्येच अदिती तटकरे यांनी काल मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर एक तारीख सांगितली, ती म्हणजे 26 जानेवारीला जो हप्ता आहे तो हस्तांतरित होणार आहे असं त्यांनी सांगितलं। तसेच 3690 कोटी हे मंत्रिमंडळाने त्यासाठी मंजूर केलेले आहेत आणि ती प्रोसेस येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये सुरू होईल आणि 26 जानेवारीपासून पुढील 2 दिवसांमध्ये सर्व पात्र असलेल्या महिलांना व लाडक्या बहिणींना ते 1500 रुपये मिळणार आहेत असं त्यांनी सांगितलं। तसेच 2100 रुपयाच्या हप्त्याबाबत सुद्धा त्यांनी सांगितले की येत्या 1 ते 2 महिन्यानंतर ते 2100 रुपये आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु निवडणूक निकालात जे काही त्यांनी सांगितलं होतं की लगेच मिळतील तसं आश्वासन सरकार पूर्ण करत नसल्याने लाडक्या बहिणी ह्या नाराज झालेल्या दिसत आहेत। तर मित्रांनो, तुम्ही बघितलं 26 जानेवारीपासून जो जानेवारीचा हप्ता आहे तो येण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता पुढील काळात किती दिवस लाडकी बहीण योजना टिकते याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं? 1500चं जे आश्वासन होतं आणि त्यानंतर 2100चं झालं, परंतु यापैकी 1500 सुद्धा लवकर वेळेवर येत नाही, त्यामुळे लाडक्या बहीण नाराज आहेत का? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।